राज्यातील काही भागात पुढील 5 दिवस उन्हाचा झटका वाढणार आहे, तर काही भागात ढगाळ हवामानासह हलके पावसाचा अंदाज आहे। कोकण आणि खानदेशात उष्णता वाढण्याची शक्यता आहे। तसंच विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिलाय। हवामान विभागाने उद्या कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय। तर सोलापूर आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी, तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी, नांदेड जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा अंदाज असल्याचा हवामान विभागाने म्हटलंय। तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। विदर्भात उन्हाचा चटका वाढणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात उद्या आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। अकोला जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। नागपूर जिल्ह्यातही बुधवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात आजपासून 3 दिवस काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय।